नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण अशा काही युनिक आणि स्मार्ट दैनंदिन जीवनात उपयुक्त होतील अशा स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल. तर आपली पहिली टिप आहे, बटाटे कापल्यावरती काळे पडू नयेत यासाठी बटाटे कापल्यावर लगेचच काळपट होतात. तर कापलेले बटाटे कोमट पाण्यात थोडं मीठ घालून ठेवा. ते काळे न पडता ताजे राहतील आणि शिजवताना देखील त्याचा रंग चांगला दिसेल. यामुळे भाजीच्या रंगावरती याचा चांगला परिणाम होतो. दुसरी टीप आहे, उकडलेले बटाटे पटकन थंड करायचे आहेत. तर त्यासाठी बटाटे उकळल्यानंतर लगेचच सोलायचे असतील तुम्हाला, तर उकडलेले बटाटे थंड पाण्यात 5 मिनिटे ठेवा. त्यामुळे ते सहज सोलता येतात आणि आतून देखील ते व्यवस्थित शिजले जातात. त्यामुळे बटाटे सोलणं देखील लवकर होतं. तिसरी टीप आहे, अन्नात कधीकधी जेवण बनवताना मीठ जेव्हा आपलं भाजीत जास्त होतं तर ती भाजी वाचवा. ती कशी? तर भाजीमध्ये चुकून मीठ जास्त घातलं का, तर त्यावेळेस एक बटाटा किंवा गव्हाच्या पिठाचा गोळा त्या भाजीत टाका आणि 5 मिनिटं भाजी शिजवा. तो उरलेलं मीठ शोषून घेतो आणि चव देखील व्यवस्थित करतो. चौथी टीप आहे, दालचिनीचा उपयोग फक्त मसाल्यासाठी करू नका. भात शिजवताना त्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाका. त्यामुळे भाताचा सुगंध छान दरवळतो आणि पचनही हलकं होतं. त्याचवेळी भात अधिक स्वादिष्ट देखील वाटतो. पाचवी टीप आहे, मिक्सरमधून पेस्ट बाहेर येते. तर यावरती उपाय काय? तर कधी वाटताना पाणी बाहेर सांडतं, तर मिक्सरच्या झाकणात एक पातळ प्लास्टिक बॅग घालून मग झाकण लावा. त्यामुळे वाटताना काहीही बाहेर सांडणार नाही. 6वी टीप आहे, वाफवलेले भांडे पटकन कोरडं कसं कराल? तर वाफ येणाऱ्या भांड्याला कोरडं करायचं आहे, पण कपड्याने होत नाही. तर भांड्यात 2-3 मिनटं मीठ टाका आणि त्यानंतर ते भांडं घासा. ते पाण्याचा ओलावा शोषून घेतं आणि भांड्याला चमक देखील आणतं. तर आपली 7वी टीप आहे, दह्याची गोडसर चव कशी वाढवायची? तर दही साखरेसकट काहीसं आंबट लागतं. तर त्यामुळे त्यात 2 थेंब गुलाबजल किंवा वेलचीची पूड मिसळा. याने दहीला छान चव येते आणि सुगंध देखील चांगला येतो. 8वी टीप आहे, मिरच्यांच्या हातगंधापासून वाचवायचं आहे. तर त्यासाठी मिरच्या चिरताना हाताला खवखव होते ना, तर त्यासाठी हाताला थोडंसं तेल चोळा आणि मग मिरच्या चिरा. यामुळे मिरची चिरताना किंवा मिरची चिरून झाल्यानंतर हाताला जी जळजळ होते ती होणार नाही आणि गंधही राहत नाही. 9वी टीप आहे, भाज्यावरून मळ निघत नाही. तर भाजी स्वच्छ करताना वाळका मळ निघत नाही, तर यासाठी पाण्यात थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस टाका. सर्व भाज्या नीट स्वच्छ होतात आणि रसायनेही निघतात. त्यामुळे भाजी स्वच्छ धुताना मोठ्या टोपमध्ये पाणी टाकून त्यात थोडंसं मीठ टाकून मग भाज्या धुवा. 10वी टीप आहे, उकडलेली डाळ लवकर गार करायची आहे. तर डाळ फोडणीसाठी थांबायचं आहे, पण ती गरम आहे. तर डाळ एका स्टीलच्या ताटलीत ओता आणि एका मोठ्या वाटीत पाणी घ्या. ताटली त्या वाटीत ठेवा. 5 मिनिटं ठेवा. डाळ थंड होईल, मग तुम्ही लगेचच फोडणी देखील देऊ शकता.
11वी टीप आहे, ओल्या नारळाचं उरलेलं खोबरं खराब होतं आहे. तर नारळ वाटून उरलं आहे, काय करायचं मग त्याचं? तर त्यात साखर आणि थोडं वेलदोड्याचे पूड टाकून बॉल्स बनवा. मस्त नारळाचे लाडू तयार होतील आणि पटकन खाण्यासाठी देखील योग्य आहे. 12वी टीप आहे, चहा उकळताना पाणी जास्त झालं आहे, तर चहा फिकट वाटतो आहे का? तर त्यासाठी त्यात थोडं दुधावरचा साई टाका. गडद रंग आणि छान चव येते यामुळे चहाला. पुन्हा चहा बनवण्याची देखील वेळ येत नाही. 13वी टीप आहे, लिंबाचा रस साठवायचा असल्यास लिंब जास्त आहेत पण लगेचच आपण ते वापरणार नाही, तर त्यावेळेस रस काढून आईस ट्रेमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. लिंबाचे घन तयार होतील तर गरजेपुरता तुम्ही 1-1 क्यूब वापरू शकता. 14वी टीप आहे, भाकरी फाटते का? तर ज्वारी किंवा बाजरीची भाकरी तव्यावर फाटत असेल तर अशा वेळेस पीठ मळताना त्यात थोडंसं गरम पाणी आणि 1 चमचा तेल टाका. यामुळे भाकरी मऊसूत नीट होईल आणि फाटणार देखील नाही. 15वी टीप आहे, शिजवताना भांडे ओततं म्हणजेच पातेलं ओततं आणि गॅस खराब होतो. म्हणजे भांड्याच्या कढईला त्यावेळेस तुम्ही 1 पातळ स्टीलचा चमचा ठेवा. त्यामुळे पाणी उतू जाणार नाही आणि गॅस देखील स्वच्छ राहील. यामुळे उकळी येताना पातेल्याच्या साईडला टोपवरती 1 छोटासा चमचा ठेवा. 16वी टीप आहे, टोमॅटो प्युरी कशी साठवायची? तर टोमॅटो प्युरी तयार करून साठवायची असेल तर त्यात चिमूटभर सेंधव मीठ घाला. टोमॅटो प्युरीमध्ये थोडंसं सेंधव मीठ आणि लिंबाचा रस टाकल्यामुळे ती सहज 7 ते 8 दिवसापर्यंत फ्रीजमध्ये चांगली राहू शकते. तर अशा प्रकारे आपण पाहिले उपयुक्त किचन टिप्स. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.